नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहोत लोकसत्ता न्यूजपेपरमधील दैनंदिन चालू घडामोडी. 14 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिला पॉईंट आहे अर्बन चॅलेंज फंड, जो आता शहरांच्या विकासासाठी उभारण्यात येणार आहे. याचा उद्देश काय आहे तर केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानावर आधारित जे काही शहरी योजना म्हणजे शहरांसाठीच्या ज्या योजना असतात त्या माध्यमातून पायाभूत ज्या सुविधांसाठी प्रकल्प केले जातात त्यामध्ये आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा फंड उभारण्यात येणार आहे. म्हणजे शहरांच्या विकासासाठी जे प्रकल्प केले जातात त्यामध्ये जर आर्थिक कमतरता होत असेल तर त्यासाठी हा फंड उभारण्यात येणार आहे. आणि हा फंड राज्य सरकार 90,000 कोटींचा हा नागरी निधी असलेला फंड निर्माण करणार आहे. तर यामध्ये एकूण 22 घटकांचा समावेश असणार आहे. यामधील महत्त्वाच्या कुठल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे तर डिजिटल प्रशासन आणि मुख्य नागरी पायाभूत सुविधांचा विकास करणे, त्याचबरोबर चक्रीय अर्थव्यवस्था, त्यानंतर वाहतूक कोंडी कमी करणारे प्रकल्प आणि शेवटच्या टप्प्यातील जोडणी, त्यानंतर 5 ते 20 चौरस किलोमीटर क्षेत्रामधील शहरी भाग जे आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करणं, त्यानंतर लहान आणि मध्यम शहरे यांच्या विकासाची केंद्र निर्माण करणं आणि पादचारी व सायकलस्नेही वाहतूक प्रकल्प, पाणी पुरवठा आणि स्वच्छता अशा महत्त्वाच्या क्षेत्रांवर इथे या निधीच्या अंतर्गत काम केलं जाणार आहे. त्यानंतर पुढचा एक अहवाल आहे UDAIS प्लस अहवाल. आपण मागील एका व्हिडिओमध्ये एका लेखामधून जो आपल्याला एक निष्कर्ष दिलेला होता महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेबाबत, तर तशाच प्रकारचा हा एक अहवाल आहे. त्या अहवालामध्ये आपण महाराष्ट्राचे जी शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी किती आहे ही आपण देशाच्या स्तरावर तसेच इतर राज्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची तुलना करून बघितले होते. तर ह्या अहवालामध्ये शाळेमध्ये गळती होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सांगण्यात आलेलं आहे. राज्यामधील जी सद्यस्थिती आहे तर या अहवालानुसार राज्यामध्ये इयत्ता 9वी ते 10वी या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गळती होताना आपल्याला इथं प्रमाण जास्तीचं दिसत आहे. प्राथमिक उच्च माध्यमिक वर्गामधून म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी ह्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये गळती होण्याचं प्रमाण हे राज्यामध्ये 0 आहे. म्हणजे 1लीपासून ते 5वीपर्यंत आणि 6वी ते 8वी असे जे 2 टप्पे आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं गळतीचं प्रमाण हे महाराष्ट्राच्या बाबतीत 0 आहे. ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तर दुसऱ्या बाबतीत बघायला गेलं तर 9वी ते 10वी विद्यार्थ्यांचं गळतीचं प्रमाण इथं होताना दिसत आहे. आणि जर देशाची स्थिती बघितली तर देशाच्या बाबतीत इयत्ता 1ली ते 5वी ही एकूण गळती 0.3% आहे. आणि यामध्ये मुले 0.4% आणि मुली 0.1% आहेत. त्याचबरोबर उच्च माध्यमिक गट जर बघितला 6वी ते 8वी त्यामध्ये 3.6% एकूण गळती आहे. त्यामध्ये मुले 3.8 आणि मुली ह्या 3.4% आहेत. त्याचबरोबर माध्यमिक स्तर 9वी ते 10वी हा 9.5% आहे आणि हाच महाराष्ट्राच्या बाबतीत आपण बघितला तो पुढे आहे, 9% काहीतरी दिलेला आहे. आणि इथे मुले 10.9% आणि मुली 8%. देशाचा आपण निष्कर्ष काढला तर देशामध्ये माध्यमिक शाळांच्या तुलनेत प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे जे गळतीचं प्रमाण आहे ते फारच कमी झालेलं आपल्याला दिसत आहे. 0 गळतीचा विक्रम म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसं बघितलं आपण 0 आहे, तसंच चंदीगड आणि पुदुचेरी या 3च राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील जे विद्यार्थ्यांची गळती आहे ते 0वर आणण्यात ह्या 3च राज्यांना यश मिळालेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 9वी 10वीमध्ये जर बघितलं आपण तर 9वी 10वीमध्ये 9% एवढं प्रमाण आहे, जे की देशाचं 9.5% आहे. म्हणजे महाराष्ट्राचं देशापेक्षा 0.5% हे गळतीचं प्रमाण कमी आहे. आणि यामध्ये मुले 9.8% तर मुली ह्या 8% शाळा सोडण्याचं प्रमाण यामध्ये आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शाळांचं जर बघितलं तर महाराष्ट्रात प्राथमिक शाळा हे 46% आहेत, उच्च प्राथमिक शाळा 24% आणि माध्यमिक शाळा ज्या आहेत त्या 14% आहेत. त्याचबरोबर
प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, परंतु जसजसे विद्यार्थी उच्च वर्गांकडे जातात, म्हणजे आता 1ली ते 5वीपर्यंतची विद्यार्थी संख्या जास्त आहे. तिथून पुढे जसं जाऊ तसं विद्यार्थ्यांची संख्या ही मात्र घटताना दिसत आहे. त्याचबरोबर शाळांच्या एकूण संख्येच्या तुलनेत तिथे असणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे जास्त आहे. म्हणजे किती विद्यार्थ्यांच्या एका शाळेच्या मागे किती विद्यार्थी असायला हवेत या प्रमाणाच्या बाबतीत इथे शाळा कमी पडताना आपल्याला दिसत आहेत. तर या अहवालावरून आपल्याला असं समजतं की यामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की महाराष्ट्राच्या बाबतीत जे प्राथमिक आणि माध्यमिकमधले विद्यार्थी आहेत त्यांचं गळतीचं प्रमाण हे 0वर आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे 9वी-10वीपर्यंत येताना विद्यार्थ्यांचं प्रमाण स्थिर राहते, परंतु 9वी आणि 10वीमध्ये आल्यानंतर जी विद्यार्थ्यांची गळती आहे ती देश स्तरावर सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप जास्त होताना आपल्याला दिसत आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलींपेक्षा मुलांच्या गळतीचं प्रमाण हे सर्व स्तरांवर जास्त असलेलं आपल्याला दिसत आहे. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत ज्या शाळा आहेत त्यांची टक्केवारी कमी असून विद्यार्थ्यांचं प्रमाण हे मात्र जास्त असलेलं आपल्याला इथं दिसून येत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विजय. भारतीय क्रिकेट संघाचा जो रोजचे कसोटी टेस्ट मॅच जी झालेली आहे ती लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या महिला क्रिकेट जे सामना आहे त्याच्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. यामध्ये भारताच्या संघाने 270 धावांनी भारताने इंग्लंडचा पराभव केलेला आहे. तर ही जी टेस्ट मॅच होती हे लॉर्ड्सच्या मैदानावर झालेली पहिली महिला टेस्ट होती आणि त्यामध्ये पहिल्यांदाच टेस्ट महिलांनी खेळल्यानंतर भारत हा विजयी झालेला आहे. या सामन्याची मानकरी म्हणून क्रांती गौड हिने ह्या सामन्याची मानकरी ठरली आहे. तिने पहिल्या डावामध्ये 5 आणि दुसऱ्या डावामध्ये 2 बळी घेतलेले आहेत. त्यानंतर क्रांती गौड ही जी आहे ती एका कसोटी डावात 5 गडी बाद करणारी ही पहिली महिला वेगवान गोलंदाज ठरलेली आहे. त्याचबरोबर यास्तिका भाटिया ही जी आहे ती या सामन्यामध्ये शतक ठोकणारी पहिली महिला गोलंदाज ठरलेली आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर होती आणि प्रशिक्षक हे अमोल मुजुमदार आहेत. लॉर्ड्सच्या मैदानाचं वैशिष्ट्य बघायला गेलं तर याला क्रिकेटचे माहेरघर म्हणतात आणि ह्याचं ठिकाण आहे इंग्लंडची राजधानी लंडन येथे. 1814मध्ये थॉमस लॉर्ड्स यांनी याची स्थापना केली होती, त्यामुळे याला लॉर्ड्सचे मैदानाचं नाव पडलं. जगातील सर्वात जुनं आणि प्रतिष्ठित क्रिकेट मैदानांपैकी एक हे मैदान असल्यामुळे इथे झालेली ही पहिलीच महिला टेस्ट मॅच होती आणि ती भारताने जिंकलेली असल्यामुळे ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट आहे. CSDS सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज ही एक संस्था आहे जी की केंद्र पुरस्कृत आहे, परंतु स्वायत्त संस्था आहे, म्हणजे सरकारचे यावर काही नियंत्रण नसतं. तर इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च ही जी सरकारी संस्था आहे याच्याकडून याला निधी पुरवला जातो, परंतु 2025पासून हा निधी थांबवण्यात आलेला आहे. याची जी स्थापना आहे ती रजनी कोठारी यांनी केलेली आहे. तर एक संपादकीयमध्ये लेख होता, त्यामध्ये या संस्थेबद्दल माहिती दिलेली होती. तर विषय असा होता की 2025पासून या संस्थेला निधी पुरवल्याचा बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामागची एक घडामोड म्हणजे 2024 साली ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यामध्ये या CSDSने सांख्यिकी विश्लेषण केलेले होते, परंतु ते सरकारला मान्य नव्हते. नंतर त्यावर बरीचशी टीका झाली आणि ह्या CSDSच्या जे मुख्य आहेत त्यांनी पुन्हा नंतर येऊन हे सांगितले की हा अहवाल चुकीचा आहे, यामध्ये आकडेवारी चुकलेली आहे आणि माफीसुद्धा मागितली होती. परंतु त्यानंतरसुद्धा आणखी याच्यामध्ये जे निधी जो आहे तो थांबवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या संस्थेचं काम हे रखडलेलं आहे. त्यामुळे याचा एक संपादकीयमध्ये एक माहिती आलेली होती. त्यानंतर लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषद. लडाखमध्ये आता नव्याने जिल्हे निर्माण झालेले आहेत, त्यामुळे इथे प्रत्येक जिल्ह्यासाठी पर्वतीय विकास परिषद स्थापन करण्याचं ठरवलेलं आहे. लडाखमधील प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वायत्त पर्वतीय विकास परिषद स्थापन केली जाणार आहे. एकूण 7 जिल्ह्यांसाठी ही कार्यरत असेल. याचा मुख्य उद्देश आहे लोकशाहीचे विकेंद्रीकरण करणे.
सध्या ही परिषद फक्त लेह आणि कारगिल या जिल्ह्यांमध्येच होती, कारण पूर्वीचे हे लेह आणि कारगिल लडाखचे हे 2च जिल्हे होते. लेहमध्ये 1995 आणि कारगिलमध्ये 2013पासून ही परिषद अस्तित्वात होती. ही जे 7 पर्वतीय परिषदा असतील त्यामध्ये कलम 371 हे लागू असेल. यामध्ये 7 जिल्हे कोणते आहेत तर लेह, कारगिल हे पूर्वीचेच आहेत, नव्याने निर्मित आहेत. शाम, न्यूब्रा, चांगथांग, जहांगीर आणि द्रास हे नव्याने निर्मित लडाखमधील जिल्हे आहेत. राम मंदिर ट्रस्ट आणि त्याच्या संबंधित जो काही घोटाळा वगैरे आहे त्याच्या संबंधित दररोज काही ना काहीतरी पेपरला येत असतं. तर आपल्या पॉलिटीच्या संदर्भाने यामध्ये जर आपण लिंक जोडली तर मूलभूत हक्कामधील धार्मिक स्वातंत्र्य जे आहे त्याच्या कलमांचा अभ्यास करणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण कलम 25 ते 28मध्ये धार्मिक स्वातंत्र्याबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि त्यामध्ये कलम 26 जे आहे ते धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य देते. म्हणजे ज्या त्या धर्माच्या जे मंदिरं किंवा धार्मिक संस्था आहेत त्याचं व्यवस्थापन करण्याचं त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु त्यामध्ये काही उपकलम आहेत, त्यामध्ये अपवाद दिलेले आहेत की जर त्याचं योग्यरित्या कामकाज होत नसेल तर त्यामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा अधिकारसुद्धा आहे. तर या संबंधित कलमांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करायला हवा, जेणेकरून भविष्यात याच्यावर संबंधित प्रश्न विचारला जाऊ शकण्याची शक्यता आहे. तर या होत्या 14 जुलै रोजीच्या चालू घडामोडी. लोकसत्ता पेपरमधील ह्या महत्त्वाच्या चालू घडामोडी तुम्हाला कशा वाटतात त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.